अमरावती जिल्ह्याच्या विकासाला वेग देण्यासाठी मोठी आर्थिक मदत जिल्हा नियोजन समितीमार्फत तब्बल 158 कोटींचा निधी अमरावती जिल्ह्याला प्राप्त झाला आहे। या निधीच्या माध्यमातून लोकहिताच्या महत्त्वाच्या कामांना गती मिळणार असून याबाबत जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे विशेष आभार मानले आहे। अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून 158 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। याकरता वारंवार जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी पाठपुरावा केला असून आता हा निधी लोककल्याणकारी योजनेकरता येणार आहे। काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। जय श्रीराम। महाराष्ट्र शासनाने 557 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्यातला 30% निधी म्हणजे जवळपास 158 कोटींचा निधी हा अमरावती जिल्हाधिकारीकडे पोचणार आहे। त्याच अनुषंगाने आतापर्यंतचा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नव्हता। मागच्या 5 वर्षातला हा सर्वोत्कृष्ट आकडा राहणार आहे। जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा सातत्याचा पाठपुरावा आणि त्यांची प्रचंड मेहनत ही खऱ्या अर्थानं मार्गी लागलेली आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सातत्यानं अमरावतीवर प्रेम आहे, कारण हे मामाचं गाव आहे आणि बालपणात माणूस हा मामाच्या गावाला जात असतो आणि मामाच्या गावाचं ऋण फेडण्याची संधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लाभलेली आहे आणि ते त्या अनुषंगाने काम करत आहे। हे 557 कोटीची प्रशासकीय मान्यता, 158 कोटीचा 30% निधी जिल्ह्याकडे पोचणं हा ते यातला एक ट्रेलर आहे। यातला खरा पार्ट मार्च महिन्यापर्यंत या अमरावती जिल्ह्याकडे पोचणार आहे। देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं PM मित्रा अंतर्गत जो टेक्स्टाईल पार्क आहे आपला, त्याचं खरं पुनर्जीवन नूतनीकरण म्हणून हे होऊन राहिलेलं आहे। त्यात कमीत कमी 2 ते 3 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे। मला नाही वाटत की एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भात कोणत्या जिल्ह्यात एवढा रोजगार मिळाला असेल, पण भविष्यात अमरावती जिल्ह्याचं चित्र वेगळं आहे। अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर हे महान तीर्थक्षेत्र जे आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी हे कॉरिडॉर करणार आहे आणि कॉरिडॉरच्या याने जगभरातले भगवान श्रीकृष्णाचे भक्त, रुक्मिणी मातेचे भक्त हे अमरावतीत पोचणार आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीतून चिखलदऱ्यात आता स्कायवॉक चालू होत आहे। हे 2 चित्र या अमरावती जिल्ह्याचा कायापालट करणार आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही ॲडिशनल भेट अमरावती जिल्ह्याला मिळालेली आहे। त्याचबरोबर तत्कालीन खासदार आणि ज्यांना रणरागिणी म्हटले जाते अशा माजी खासदार नवनीत राणा यांनी आशियातली सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही अमरावतीत आणलेली आहे। त्याच्यामुळं अमरावतीतील जनतेला म्हणा, युवकांना, युवतींना आता जगभरात उडाची संधी मिळणार आहे। त्याच्याने वरही अमरावतीकर दिसतील आणि जमिनीवरही अमरावतीकर दिसतील। जिकडे जिकडे अमरावतीचं राज्य राहील असं चित्र या अमरावतीचं या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारात आणि राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं म्हणजे डबल इंजिनच्या सरकारमुळं, त्याचबरोबर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा अमरावती जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर फडकणार आहे। म्हणजे मिनी मंत्रालयातही भारतीय जनता पार्टी राहणार आणि नगर परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिसेल आणि खऱ्या अर्थानं हे ट्रिपल इंजिनचं सरकार अमरावती जिल्ह्यात येणार आहे। त्याची चाहूल जनतेला लागलेली आहे आणि त्या दिशेनं सर्व चित्र आम्हाला दिसत आहे। 158 कोटींच्या निधीमुळे अमरावती जिल्ह्यातील विकास कामांना नवा वेग मिळेल असा विश्वास भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व्यक्त करीत आहेत। आता प्रत्यक्षात हा निधी किती वेगाने आणि किती पारदर्शकतेने वापरला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे।
158 कोटींच्या निधीमुळे अमरावती जिल्ह्यातील विकास कामांना नवा वेग मिळेल असा विश्वास भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व्यक्त करीत आहेत. आता प्रत्यक्षात हा निधी किती वेगाने आणि किती पारदर्शकतेने वापरला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.